तर त्या चोराला कुठंच कळलं नाही की बायकोच्या मनातलं कसं ओळखायचं बाबा. असं करता 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 शेवटी एक जखड म्हातारा जवळजवळ 100 पर्यंत गेला. तो मला एक बाबा तुला मी सांगतो, आपल्या राज्याच्या बाहेर एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये एक झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये एक चेटकीन राहते. कोण कोण चेटकिनीला दुसरा शब्द सांगा. हडळ. वा वा, काय म्हणतात? हडळ. आता मुलांनी याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करू नका. आम्ही लहानपणी घाबरायचो, हडळ म्हणलं चेटकीन म्हणलं. आता छोटी मुलं अजिबात घाबरत नाही, सगळं ते मोबाईलला पाहतात. त्यामुळे हडळ कशी दिसती, चेटकीन कशी दिसती, सगळं त्यांना माहित आहे. त्या चेटकिनीकडे जा, ती तुला याचं उत्तर नक्की देईन की बायको आपल्या मनाप्रमाणे कधी वागते. तो गेला, त्या जंगलामध्ये झोपडी चेटकीन बसलेली होती आणि तो तिच्याकडे गेल्यानंतर ती वाटच पाहत होती की कोणी मला माणूस भेटतोय, कारण तिला माणसाला खायचं होतं. त्यातल्या त्यात पुरुषाचं मांस खायला तिला फार आवडायचं. ती म्हणली बरं झालं हा आला, आता याला मारून मी माझं पोट भरतो. तो गेला. कशासाठी आला तू? माझा असा प्रश्न आहे. राजाने मला विचारलंय की बायको कधी ऐकते, माझं उत्तर नाही दिलं तर राजा मला फासावर देणार आहे. मला असं कळलं की याचं उत्तर तुला माहित आहे, म्हणून आलो, मला उत्तर सांग. चेतन म्हणले मी उत्तर सांगते. काय म्हणाली? उत्तर सांगते, पण माझी एक अट आहे. काय अट आहे सांग. मी उत्तर सांगल पण तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. कोणाबरोबर? चेतकीने. हा घाबरला. चेतकी लग्न करायचं म्हणजे मृत्यूच आहे ना एक प्रकारचा. बरं, नाही उत्तर मिळवा तर राजा आपल्याला फासवते, तसंही मरणारच आहे. लग्न केलं तरी ही आपल्याला नीट जगू देणार, लग्न करून टाकू, जाऊ दे. ठीक आहे, लग्न करायला तयारी, मला उत्तर दे. त्या ठिकाणी ती चेटकीन त्या माणसाबरोबर लग्न करते, तो तिच्यावर लग्न करतो. दोघांचं लग्न होतं आणि मग म्हणतो आता उत्तर सांग. ती म्हणली ठीक आहे, अजून एक तुला प्रश्न विचारते, मला उत्तर दे. काय प्रश्न आहे तुझा? चेटकीन म्हणली हे बघ, मला विद्या प्राप्त आहे की मी सुंदर स्त्रीचं रूप घेऊ शकते. तुझी इच्छा आहे, मी 24 तासापैकी 12 तास सुंदर स्त्री म्हणून तुझ्या समोर राहील, अगदी अप्सरेपेक्षाही सुंदर. आणि 12 तास मी काय होईल, ह्या रूपामध्ये राहील. तू सांग मला की तुला दिवसा मी सुंदर स्त्री आणि रात्री हडळ झालेली पाहिजे, का दिवसा हडळ आणि रात्री सुंदर स्त्री झालेली पाहिजे? हा विचार करायला लागला की काय उत्तर द्यायचं. मोठा प्रश्न आहे नाही का. दिवसा जेवायला खायला घालावा, चेटकीच्या हाताने जेवायचं का? काय खायला घाले कायचा नियम नाही. रात्री तिच्यावर राहावा तेवढं शक्य नाही. काय म्हणाला? उत्तर इथे बघा. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू सुंदर स्त्रीचं रूप घे, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू हडळ म्हणून माझ्या बरोबर राहा. ती म्हणली मी खुश झाले तुझ्या उत्तरावर. मी सांगते तुझ्या उत्तरावर खुश होऊन मी 24 तास तुझ्या बरोबर सुंदर स्त्री म्हणूनच राहील, बाकीच्यांसाठी मी हडळ असेल. विठ्ठल विठ्ठल. का असं झालं? आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्नाचं उत्तर हेच आहे की बाई आपल्या पुरुषाचं कधी ऐकते, ज्या वेळेला आपण तिला तिच्या मनासारखं वागायला परवानगी देतो, त्यावेळेला ती आपलं ऐकत असेल. म्हणून सगळे पुढं बसलेले अर्ध्याच्या पुढं. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला व्यवस्थित रोज वेळच्या वेळेला खायला प्यायला मिळावं, तर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागून देत जा. विठ्ठल विठ्ठल.